नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। भागामध्ये आता मंदा ही स्वानंदीला म्हणत असते की हे बघ मला गोळी दे। स्वानंदी म्हणते की आई गोळ्या वगैरे घेऊ नको, तुला बरं वाटेल। त्यानंतर आता लगेच मंदा म्हणते की अगं आज मात्र त्या आदिराने मला ढकलून दिलं, उद्या काय माहिती की पायरीवरून ढकलून देईल आणि माझं काय होईल। तेव्हा स्वानंदी म्हणते की आई तू काही कसं बोलतेस ग, आदिरावर आरोप करते। तेव्हा मंदा म्हणते की अच्छा, म्हणजे ज्यावेळेस मात्र मी त्या आदिराला ढकलून दिलं नव्हतं तेव्हा ती तर मला जेलमध्ये टाकायला निघाली होती, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं। आता आदिरा ही असं नाही करू शकत आणि तेव्हा तर माझ्या बाजूने कोणीही बोललं नव्हतं आणि आता तर सगळेजण आदिराची बाजू घेतात। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई अगं जे काही जुने विषय आहे तर ते काढू नको, आता कशाला काढतेस, सोडून दे। मंदा म्हणते की हे बघ अगं तू तर राहते तुझ्या सासरी, तिकडे मात्र तुझं आयुष्यारामात राहते, परंतु आम्हाला मात्र अशी सून मिळालेली आहे की जी आता चहा पाणी सुद्धा आम्हाला करून देत नाही, म्हणजे आता आली मोठी शहाणी, काही काम व्यवस्थित करत नाही। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की आई अगं ती वेगळ्या वातावरणात राहिलेली मुलगी आहे, तिला जेवढं झेपेल ती करत असते, हे सगळं ती मनापासून करत आहे। तेव्हा आता लगेच मंदा म्हणते की हो का, आणि मनापासून करणारी ती कोण लागून गेली। त्यावरती स्वानंदी म्हणते की तुझी सून आणि एक कुटुंब म्हणून आपण एकमेकांच्या बाबतीत ते वागतो, एकमेकांना समजून घेतो, त्यामुळे सुखाने एकमेकांबरोबर आनंदात राहायचं। तेव्हा लगेच मंदा म्हणते की तिच्याबरोबर ती असली आणि मी तिच्याबरोबर सुखाने राहू, या घरामध्ये जीव मुठीत धरून राहावं लागतं, सुखाने तर बाजूलाच। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ आई हे सगळं काही तुझ्या डोक्याने चालतं, जरा तू शांत विचार कर आणि थोडीशी शांत राहत जा, बाकी सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुलाच थोडंसं बरं वाटेल। आणि हे बघ तू आता आराम कर आणि तुला जर काही लागलं तर मला हाक मार आणि गोळ्या मी माझ्यासोबत घेऊन जाते, नाहीतर तू त्या गोळ्या घेशील। तेव्हा स्वानंदी जायला निघते। मंदा म्हणते की हो ना, तुम्ही मुली मात्र मनमानीच करत राहा आणि मी इथे शांत राहायचं, वाट बघा मी शांत राहते तर। त्यानंतर आता इकडे स्वानंदीचा फोन नसतो म्हणून आता समर टेन्शन मध्ये येतो, तो आनंदला म्हणतो की अरे गेल्यापासून फोन वगैरे काहीच नाही, कसं सहन करायचं बरं। आनंद म्हणतो की अरे ठीक आहे, काहीतरी कारण असेल, अरे तिची आई पडलेली आहे त्यामुळे काहीतरी असेल। तर समर म्हणतो की अरे पण जाताना मला सांगायला हवं होतं, मी गेलो असतो सोबत। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे ती जरा घाईघाईत गेली असेल, तिच्या लक्षातच आलं नसेल। समर म्हणतो की अरे पण एक फोन करण्यासाठी किती कसं वेळ लागेल बरं। तेव्हा आता आनंद म्हणतो की तिने फोन नाही केला तर तू कर। आता समर म्हणतो की अरे आमचा हा बोला सुरू आहे, मी कसं कॉल करणार, आणि आनंदला हसायला येतो। त्यावरती मात्र आता समर म्हणतो की अरे आजकाल मी काही जरी बोलायला लागलो तर तुरी हसतो। तर आनंद म्हणतो की अरे आमच्याकडे सुद्धा असा आबोला असतो कधी मध्ये, आणि तुमच्या सुद्धा तेच सुरू आहेत म्हणून तिने तुला कॉल नसेल केला, अरे तिने मुद्दामून कॉल केला नसेल। समर म्हणतो की अरे पण याला काय अर्थ आहे, अरे इमर्जन्सी आहेत मग फोन करायला नको का, अरे पण मला कळणार कसं की त्यांच्या आई ओके आहे किंवा नाही। तेव्हा तर समरची चिडचिड बघून आनंद हसत असतो, तर समर त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की जाऊन दे, मी तर आता बोलतच नाही। तेव्हा आनंद त्याची गंमत करत असतो, तू रुसला ना खूप भारी दिसतो, बरं ठीक आहे ऐकून घे, एक आयडिया आहे, तू एक काम कर, तुझ्या सासूला कॉल कर। समर म्हणतो की अरे हो पण ही गोष्ट माझ्या डोक्यातच नाही आली। तर आनंद म्हणतो की नाही सुचणार, कारण ती सुचवायला आनंद लागतो, दे टाळी। आणि समर लगेच मंदाच्या फोनवर फोन करतो। तेव्हा मंदा बघते समररावांचा फोन चक्क आणि फोन उचलते, हॅलो बोलते। तेव्हा समर विचारतो की काय झालं आई, कशा आहात, पाय वगैरे बरा आहे का आता। मंदा थोडीशी तिरकी बोलत असते की मला सण आहे ही सर्व सहन करण्याची। तेव्हा समर मात्र थोडासा आता अगदी घाबरतच म्हणतो ती कुठे आहे, तुमची मुलगी कुठे आहे। तेव्हा आता मंदा मुद्दा म्हणते की ती सासरी आहे माझी सुष्मिता। तर समर म्हणतो की अहो तुमची मोठी मुलगी माझी बायको त्या आहेत ना तिकडे। त्यावरती आता मंदा म्हणते की हो स्वानंदी आहे ना इकडे। अहो हे बघा मी तिला कित्येक वेळेस म्हटलं की जा तू तुझ्या सासरी, मी बरी आहे, पण ऐकतच नाही, इथेच राहते। आणि मी तिला सांगितलं की माझी काळजी घेण्यासाठी इथे रोहन आहे, हे आहेत आणि आदिराचा तर काहीच उपयोग नाही। तेव्हा समर म्हणतो की हो ना, मी ऐकलेलं आहे की तुमच्यात जरा गैरसमज झालेले आहेत, पण आदिराच्या वतीने मी तुमची माफी मागतो। तेव्हा मंदा म्हणते की अहो नका, तुम्ही कशाला माफी मागतात। समर मात्र आता आदिराकडून काही चूक वगैरे झाली असेल तर तिला माफ करा, तिला समजून घ्या असे सांगत असतो। तर आता ही मंदा म्हणते की लग्न झाल्यापासून मी तिला समजूनच घेत आलेले आहे। आता समर आता ऐकून त्याला घ्यावंसच वाटत नाही, तो म्हणतो की एक काम करा, तुम्ही स्वानंदीला फोन देता का। तेव्हा मंदा म्हणते की हो देते, आणि परत म्हणते ती बाहेर आहे, तिच्या बाबांशी बोलते। तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे काळजी घ्या तुम्ही, मी करतो त्यांना नंतर फोन। मंदा म्हणते की हो या ना कधीतरी इकडे घरी, आणि बाय करून फोन ठेवते। तेवढ्याच स्वानंदी तिथे येते आणि विचारते की काय ग आई कोण होतं।
तर मंदा आता खोटं बोलते आणि म्हणते की कोणीच नाही आणि तू कुणाशी तरी फोनवर बोलत होती असे स्वानंदी जेव्हा म्हणते तर मंदा म्हणते की अगं आपल्याला कायम नेहमी हे फोन असतात, क्रेडिट कार्ड हवं आहे का, हे पाहिजे ते पाहिजे, म्हणून जरा त्यांच्याशी प्रेमाने बोलत होते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की राहून देते, त्यांचं काम करतात. ती तिला खायला देते, तिच्या पायाला हात लावत म्हणते की अगं आई सूज आलेली आहे, दुखत असेल ना. तर मंदा म्हणते की हो हो हो. त्यानंतर आता मंदा ही म्हणते की अगं मला स्वयंपाक करावा लागेल, मी जरा उठते. स्वानंदी म्हणते की आई अगं तू बस आराम कर आणि मी करते स्वयंपाक वगैरे. काय खावंसं वाटतं तुला, सांग ना काय स्वयंपाक करायचा आहे. त्यावरती आता मंदा म्हणते की हो ना अगं मी पेन किलर खाल्लेली आहे, त्यामुळे तोंडाला असं चमचमीत खावंसं वाटतं, नक्की काहीतरी चांगलं चकचकीत कर, माझ्या तोंडाला थोडीशी चव येईल, बरं वाटेल हो की नाही, आणि कर ना. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे करते, तू फक्त आराम कर आणि जर काही लागलं तर तुम्हाला आवाज दे. त्यानंतर समोर अजूनपर्यंत ऑफिसमध्येच असतो. त्याला सारखी आता स्वानंदीची खूप आठवण येते, तिच्याबरोबर घालवणारे क्षण आठवतात आणि जेव्हा तो तिला म्हटलेला असतो की तुमचे डोळे खरंच खूप सुंदर आहे, सारखं बघावंच वाटतं, हे सगळे क्षण आठवून तो आता म्हणतो की नक्की ते आता आईची काहीतरी मदत करत असतील, कामात असतील आणि मी का ताणून धरत असेल बरं. अशा वेळेस तर समजूतदारपणा दाखवायला हवा आणि समर अरे तू पिंट नाहीस, अरे तू राजवाडे आहे तसं वाग ना, एकदम शहाणा आणि समजूतदार. काही झालं तरी आता मी तर फोन केलाच पाहिजे. म्हणून मात्र आता समर पुन्हा स्वानंदीच्या मोबाईलवर कॉल करतो. तेव्हा आता मंदा तो फोन कट करत असते. तेव्हा समरला राग येतो. समर स्वतःला म्हणतो की मी आता इतका समजूतदारपणा दाखवतो, अहो मग मी फोन केला, फोन तर उचला, फोन का कट करत असते. तेव्हा मात्र समर सारखा फोन करत असतो. तेव्हा आता स्वानंदीला हे फोन ओळखू नये यासाठी मंदा आता फोन कट करत असते आणि आलेले कॉल्स आहेत तर ते डिलीट कसे करायचे म्हणून तिला तर सुष्मिताने जसं शिकवलेलं आहे ते तिला आठवतं आणि तसे मात्र ती फोन आता कट करून म्हणजे टाकते तर टाकते, परंतु ते कॉल हिस्ट्रीमधून कॉल सुद्धा डिलीट करते. आता स्वानंदीला कळणार सुद्धा नाही की आता तिच्या नवऱ्याचा फोन आलेला आहे म्हणून. इकडे आता समरला फार टेन्शन येतं, स्वानंदी मॅडम का असं वागत असतील, फोन का उचलत नसतील. त्यानंतर आता स्वानंदी किचनमध्ये काम करत असते आणि स्वयंपाक वगैरे करत असते काहीतरी. आता ती भाजी वगैरे बनवत असते तर बाबा तिला येतात. बाबा म्हणतात की अगं नंदू तू का करतेस, दरवेळेस आले का तू आता इकडे काम करत असते, स्वयंपाक करत असते, प्रत्येक काम तू स्वतः करत असते, जरा आराम वगैरे करत जा. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही बाबा मला सवय आहे, मी करील ॲडजस्ट, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा बाबा तिला म्हणतात की काय ग सतत काम करत असते, कधीतरी आराम तरी करत जा आणि कामाबरोबर स्वतःची काळजी तरी घेत जा, नाहीतर तू आजारी पडशील. तेव्हा आता स्वानंदी हसते. बाबा म्हणतात की काय झालं, तू का हसतेस. स्वानंदी म्हणते की तुम्ही अगदी राजवाड्यांसारखे आवाज काढतात, ते पण मला हेच म्हणत असत की स्वानंदी आराम करत जा, जरा कमी काम करा नाहीतर आजारी पडताल. तेव्हा आता बाबा हे ऐकून खुश होतात. बाबा म्हणतात की अरे वा 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 वा, आणि नंदू मला एक गोष्ट सांग बरं, तू स्वानंदी मॅडमची स्वानंदी कधी झाली. आणि स्वानंदीला तो क्षण आठवतो. तेव्हा बाबा तिला चिडवतात. बाबा म्हणतात की मैत्री पुढे गेली वाटतं. तर स्वानंदी म्हणते की बाबा. तेव्हा बाबा म्हणतात की बघ बघ चेहरा किती खुलतोय, तू प्रेमात पडलेली आहे वाटतं. तेव्हा स्वानंदी खूप लाजते आणि हसते. तर बाबा तिला म्हणतात की नंदू आयुष्यभर अशीच मस्त खुश राहा, आनंदी राहा, मला फक्त तुला संसारात सुखी झालेलं बघायचं होतं. तेव्हा स्वानंदी खूप खुश होऊन हसते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आहे बाबा मी खरंच खूप सुखात आहे. त्यानंतर मात्र आता बाबा विचारतात की आमचे जावई बाप्पू आणखीन काय बोलतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की काहीच नाही, ते काहीच बोलत नाही. त्यावरती आता बाबा म्हणतात की अगं का बोलत नाही, आणि आमचा आबोला सुरू आहे आणि मी इकडे आल्यापासून तर त्यांनी मला फोन सुद्धा केलेला नाही, मला अजिबात आवडलेले नाही. तेव्हा आता बाबा म्हणतात की अरे छाप, म्हणजे अगं तू फोन कर. आनंदी म्हणते की आमचा आबोला आहे तर मी कशाला फोन करू. तेव्हा आता बाबा म्हणतात की हे बघ अगं प्रेमामध्ये असं काही इगो वगैरे काही नसतं, तुमचा आबोला आहे ना तरी सुद्धा मात्र आपण आपला इगो बाजूला ठेवायचं असतं आणि बोलायचं असतं. तू त्यांना फोन कर, आबोला बाजूला ठेव. आणि बाबा मात्र एक छान असं गाणं म्हणत असतात आणि तेवढ्यात आता तेथे अधिरा आणि आदर होऊन येतात. दोघेही खूप हसत असतात आणि बाबांना गाताने बघून पतंगा पिक्चर मधील जे काही गाणं आहे तर ते बाबा म्हटलेले असतात. तर ते विचारतात की नंदू तुम्हाला पिक्चरचं नाव सांग. तेव्हा स्वानंदी म्हणते की पतंगा. बाबा म्हणतात की एकदम बरोबर. रोहन म्हणतो की अगं ताई तू एक काम कर, तू सुद्धा मात्र आता ते नाटक बघण्यासाठी जा जिजूंच्या सोबत, मग आदिराला मिठीत घेतो आणि आमच्यासारखा तुझा सुद्धा आबोला मिटेल असं म्हणतो. आता बाबा म्हणतात की ते दोघं बघतील, तुम्ही दोघं आता चला आणि नंदू तू जास्त ताणू नको, तू त्यांना फोन कर. स्वानंदी आता खूप लाजत असते. बाबा आता गाणं म्हणून तिला चिडवत असतात. त्यानंतर समर घरी आलेले असतो आणि स्वानंदी मात्र आता फोन करण्याचं ठरवते आणि तेवढ्यात मात्र आता समर काहीतरी बडबड करत तो स्वानंदीच्या फोनची वाट बघत फ्रेश व्हायला आता रूममध्ये जाते
आणि रूममध्ये तो गेल्यानंतर आता मलिका लगेच तेथे येते आणि तेवढ्यात स्वानंदी फोन करणार असते. तेवढ्यात मात्र स्वानंदी फोन करते तर मलिका आता फोनपाशी येते आणि समोरच्या मोबाईलमधून आता तो फोन कट करते आणि कॉल हिस्ट्रीमधून सुद्धा तो फोन डिलीट करते. इकडे आता स्वानंदी म्हणते की माझा फोन चक्क कट केला, असं का करतात राजवाडे, अजून यांचा राग गेलेला नाही का. तेव्हा आता स्वानंदी परत फोन करते आणि परत फोन करून मलिका पुन्हा कट करते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अरे बापरे, म्हणजे हे पुन्हा कट करतात. आता मलिकाने मात्र त्या कॉल हिस्ट्रीमधून पुन्हा तो नंबर काढून टाकलेला असतो आणि आता जो काही मोबाईलचा व्हॅल्यूम आहे तर तो सुद्धा कमी केलेला असतो. या मलिकाने फोन स्विच ऑफ केलेला असतो आणि घाईने समोर बाहेर येणार वॉशरूम मधून. तेव्हा घाईने लगेच ती तिथून आता बाहेर निघून जाते. तेव्हा समोर येतो, आपला मोबाईल बघतो आणि म्हणतो की नक्की पुन्हा एकदा कॉल करू का, नाहीतर सारखे सारखे कॉल करून स्वानंदी मॅडम चिडणार तर नाही ना, आणि त्यांचा राग मात्र आणखीन वाढायला नको, त्यासाठी मी थांबतो, त्यांना त्यांचा वेळ घेऊन द्या. तेव्हा आता समोरला पुन्हा स्वानंदी मॅडमची खूपच आठवण येते, कारण जेव्हा त्यांचे प्रेमाचे क्षण आहे तर ते समोरच्या डोळ्यासमोर येत असतात. समोरला आठवण येत असते आणि तिकडे स्वानंदीला सुद्धा समोरची फारच आठवण येत असते, कारण समोरने जेव्हा तिला मिठीत घेतलेलं असतं तेव्हा तिला ते क्षण डोळ्यासमोर येतात. असं करता करता मात्र सकाळ होते आणि आता तो आपला सकाळी सकाळी तयार होऊन मोबाईल बघतो आणि म्हणतो की अरे देवा, बॅटरी तर लो झाली वाटतं आणि स्वानंदी मॅडमने नक्की मला कॉल करण्याचा प्रयत्न केला असेल. तो स्वतःलाच म्हणतो की काय समोर राजवाडे, अहो बॅटरी चार्जिंग करण्याचं कसं विसरला. स्वानंदी मॅडमचे मात्र असंख्य कॉल येऊन गेले असतील. तेवढ्यात मात्र आता तो चार्जिंगला मोबाईल लावतो आणि त्याला समजतं की स्वानंदी मॅडमचा एक सुद्धा कॉल आलेला नाही. तेवढ्यात आजी तेथे येते. आजी म्हणते की पिंटे, अरे पिंटे ऐक ना, नंदूशी काही तुझं बोलणं झालं का, असं आजी जेव्हा विचारते तेव्हा समोर म्हणतो की कोण नंदू. आजी म्हणते की अरे नंदू, स्वानंदी तुझी बायको. समोर नाही म्हणतो आणि परत आजी म्हणते की अरे मग तिला एक फोन लाव, तिला विचार तिकडे सगळं व्यवस्थित आहे का, ती मंदाताईची तब्येत बरी आहे का, ती परत कधी येणार आहे, सगळं विचार. तेव्हा समोर म्हणतो की तू लाव. आजी म्हणते की अरे मी का लावू, तू लाव ना. समोर म्हणतो की माझी बॅटरी लो आहे आणि चार्जिंगला असताना मात्र बोलत नाही, त्यामुळे तू लाव. आजी मात्र आता तिच्या मोबाईलमधून फोन लावते आणि समोर तिला स्पीकरवर टाकायला सांगतो. तेव्हा स्वानंदी सकाळी मस्त तयार होऊन देवाची पूजा करत असते आणि तेवढ्यात आजीचा फोन येतो. स्वानंदी म्हणते की हॅलो आजी, गुड मॉर्निंग. तेव्हा आता आजी म्हणते की गुड मॉर्निंग, आणि काय म्हणतात मंदाताई, आई बऱ्या आहेत ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, आईच्या पायाची सूज आता उतरलेली आहे. तेव्हा स्वानंदी विचारते की आजी, अहो राजवाडे निघाले का. समोर आजीला खुणावतो की मी गेलो आहे असं सांग. तेव्हा आजी म्हणते की हो गेला तो केव्हाच गेला ऑफिसला. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आज मात्र जे जरा लवकरच गेले. तेव्हा आता आजी विचारते की अगं पण तू कधी परत यायचं म्हणतेस. स्वानंदी म्हणते की आजच येईल, आई बरी आहे आता. तेव्हा आजी म्हणते की जरा लवकरच ये, तुझी खूप आठवण येते. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मला पण. आजी म्हणते की फक्त पिंट्याची ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना. तर आजी म्हणते की फक्त पिंट्याची. स्वानंदी डोक्यात मारते आणि म्हणते की आजी, अहो तुमची सुद्धा खूप आठवण येते मला. हे बघा आजी, मला हे विचारायचं होतं, राजवाडेंनी आज काढा घेतला की नाही म्हणून त्यांनी चुकवलं नाही ना. आणि आजी त्यांनी ब्रेकफास्ट केला ना, आणि न खाता नाही ना गेले, चहा तरी घेतला ना त्यांनी, म्हणजे अर्थात घेतला असेल, आणि त्याशिवाय मात्र त्यांचा दिवसच सुरू होत नसतो. आणि मी नाही तर साखर जास्त घालून घेतली असेल. मी तिला सांगितलेलं आहे की आता साखर वगैरे कमी घाल, आणि जर काही असं झालं असेल तर मला कळव. ती जरा वेंदळी आहे, तिने आलं वगैरे घातलं की नाही काय माहिती, कारण ती वेंदळीच आहे, कारण आल्याने मात्र राजवाड्यांच्या घशाला फरक पडतो. आता आजी म्हणते की बाई 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 बाई, केवढी ती नवऱ्याची काळजी ग. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आजी, अहो काळजी नाही, मी नाही ना तिकडे, आणि मी तिकडे नाही ना म्हणून त्यांची काळजी वाटते. तेव्हा आजी म्हणते की तू काळजी करूच नको, तुझ्या नवऱ्याची सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाते. डाएट चुकला आणि न काही, तू फक्त लवकर ये. आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे, मी आता मंदिरात जाते आणि तिथून लगेच मी आता ऑफिसला जाईल आणि लगेच तिकडे घरीच येईल. आता आजी म्हणते की बरं मिस यू. तेव्हा आता बाय करून स्वानंदी फोन ठेवते. आजी आता समोरला विचारते की काय रे, बरं वाटलं ना आता स्वानंदीचा आवाज ऐकून. आजी म्हणते की आलं ना माझ्या लक्षात, आबोला धरलेला आहे आणि तुम्ही सगळे नवरे आहे, आकलीचे कांदे असतात. आजी मात्र समोरची गंमत करते. त्यानंतर स्वानंदी मंदिरात आलेली असते. खुश होते, देवीच्या पाया पडते आणि घंटा वाजायला जाते. तोच लगेच समोर सुद्धा तेथे येतो आणि दोघे एकत्र घंटा वाजवतात. समोर देवाला हात जोडून उभा असतो आणि स्वानंदी त्याच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल, कारण हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.